नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज 1 जानेवारी 2026। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आणि या 2026 या नवीन वर्षामध्ये आपण ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा देणार आहात त्या परीक्षेमध्ये तुम्हाला उज्ज्वल असं यश मिळावं ही सुद्धा सदिच्छा। पण त्यासाठी तुम्ही या नवीन वर्षाचं स्वागत तर करावंच, परंतु काही चांगल्या गोष्टी अंगी स्वीकाराव्या लागतील। जर आपल्याला यश पाहिजे असेल, यश मिळवायचं असेल तर आपल्याला मेहनत घ्यावी लागेल, अभ्यास करावा लागेल। आणि आपण सर्वजण चांगल्या गेल्या वर्षी झालेल्या ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त करून आपण आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करूयात। चला, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी करत असताना आपण मंथन प्रकाशनचा जो सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6 आहे त्यामधील बुद्धिमत्ता पेपर, यापूर्वी आपण इंग्रजी मधील 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे। आता बुद्धिमत्ता यामधील मी तुम्हाला आकृत्यांचा सेपरेट व्हिडिओ करून पाठवेल। आणि आता मात्र आपण आकृत्या सोडून इतर जे प्रश्न आहेत ते पाहणार आहेत। चला तर पाहूयात प्रश्न क्रमांक 26 ते 30। यासाठी सूचना दिलेली आहे आपल्याला। गटात न बसणारे पद ओळखा। हे बघा, गटात न बसणारे पद ओळखा याच्यामध्ये 3 कोणत्या तरी बाबतीत सारखे असतात आणि एकच वेगळी असते, ती शोधायची असते। काही जण काय करतात, 3 वेगळे आहेत आणि एक वेगळं काहीतरी आहे असा काहीतरी विचार करतात। अजिबात नाही, तिन्हीमध्ये काहीतरी साम्य आहे आणि एकच वेगळं आहे, ते शोधायचंय। चला पाहूयात 26वा प्रश्न काय दिलेला आहे। पर्याय 1 मध्ये माऊस आहे, पर्याय 2 मॉनिटर, पर्याय 3 कीबोर्ड आणि पर्याय 4 हीटर। तुम्हाला माझ्या अगोदर उत्तर समजलेलं आहे की नाही? काय अडचण आहे का? काहीच नाही। तर याचं उत्तर येणार आहे हीटर। त्याचं कारण तर बघा, माऊस, मॉनिटर आणि कीबोर्ड हे संगणकाचे भाग आहेत, म्हणजे कॉम्प्युटरचे पार्ट आहेत ते, पण हीटर आहे का? नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर 27वा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न 27 मध्ये पर्याय 1 ला 735 दिलेला आहे, पर्याय 2 ला दिलेला आहे 945, 3 ला 840 आणि 4 ला दिलेला आहे 624। आता याच्यामध्ये आपण काय बघत असतो बघा, समसंख्या आहेत का अगोदर, विषम संख्या आहेत का, मूळ संख्या आहेत का, संयुक्त संख्या आहेत का, पुन्हा अंकाची बेरीज, अंकाचा गुणाकार, दशक एकक स्थानच्या अंकाची बेरीज शतक स्थानी किंवा गुणाकार शतक स्थानी काहीही केलं जातं, किंवा 2 अंकाचा गुणाकार दुसऱ्या स्थानी, एकक आणि दशकचा गुणाकार शतक स्थानी, शतक आणि दशकचा गुणाकार एकक स्थानी, शतक स्थानचा वर्ग दशक आणि एकक स्थानी, काही पण असं केलेलं असतं। सगळ्या गोष्टींना विचार करावा लागतो, म्हणून संख्यावरील प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये थोडेसे आपल्याला अवघड जातात। प्रत्येक पार्ट मधले, मग ते गटात बसणारे असो, गटात न बसणारे असो, समसंबंधाचे असो, कोड्याचे असो, त्याच्यासाठी सराव जास्त करावा लागेल। आता इथं बघा 27वा प्रश्न, इथं जर पाहिलं तुम्ही अंका समसंख्या विषम संख्येचा लागू होत नाही, तर विभाज्याच्या कसोटीचा सुद्धा वापर करावा लागतो, हे लक्षात घ्या। आता इथं मात्र काय आहे, हे 7 पहिले 7 जे आहे शतक स्थानचा अंक, त्याची जर 5 पट केली, 7 35, हे बघा ह्या शतक स्थानच्या अंकाची, तर हे 35 येत आहे, 7 35। त्यानंतर इथं 9 ची जर 5 पट केली तर बघा हे 9 5 45, 8 ची जर 5 पट केली, 8 गुणिले 5 8 पंचे 40, म्हणजे याच्यामध्ये हे सारखं आहे, आता इथं पण 6 चीच आपल्याला या पद्धतीनं काय करावे लागेल, 5 पट। 6 ची जर मी 5 पट केली तर यायला पाहिजे होतं काय रे, 30, पण काय आहे 24। मग हे बरोबर आहे का? नाही, म्हणून गटात न बसणारा हे आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 28वा प्रश्न आकृती आहे, ते नंतर बघूया। 29वा प्रश्न 21 जून, पर्याय क्रमांक 1 ला दिला 21 जून, 2 ला दिलेला आहे 28 फेब्रुवारी, 3 आहे 31 एप्रिल आणि 4 आहे
30 जानेवारी. तर नीट बघा, इथं जर पाहिलं तर आता अशा तारखा दिल्यात, याच्यामध्ये कुठली तरी तारीख चुकीची आहे, कुठली तरी तारीख चुकीची आहे. बघा 21 जून ही तारीख असू शकते, 28 फेब्रुवारी सुद्धा तारीख असू शकते. पण तुम्हाला माहित आहे एप्रिल महिना किती दिवसांचा असतो? 30 दिवसांचा असतो का नाही? मग 31 तारीख कशी असेल? असेल का 31 तारीख कधीतरी? म्हणजे हे चुकीचं आहे ना, चुकीचं आहे. आणि 30 जानेवारी ही पण असते. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, कारण ती तारीखच अस्तित्वात नाही आणि ती तारीख नसतेच. तारीख 31 तारीखच नसते, त्यामुळं ते उत्तर येणार आहे. 30 जानेवारी हा दिन विशेष लक्षात ठेवा, हुतात्मा दिन. काय आहे तो? हुतात्मा दिन. महात्मा गांधीजी यांची जयंती आहे, 2 ऑक्टोबर असते. तर बघा पुण्यतिथी आहे, हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. चला, लक्षात आले इथपर्यंत? यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31 ते 34, मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल? आता इथं कसं असतं, मालिका म्हणजे संख्या एकतर वाढत गेलेल्या असतात किंवा कमी होत गेलेल्या असतात, क्रमाने मूळ संख्या आलेल्या असतात, क्रमाने वर्गसंख्या येऊ शकतात, क्रमाने त्रिकोणी संख्या येऊ शकतात, क्रमाने घनसंख्या येऊ शकतात, किंवा लहान होत जातात, मोठ्या होत जातात. हे जर आपण लक्षात घेतलं तर बघा आपल्याला सोडवताना त्याचा उपयोग होणार आहे. आणि संख्येच्या बाबतीत जसं आहे तसं चिन्हांच्या बाबतीत असतं, काही ना काही वाढत जातं चिन्ह, काही कमी होत जातात, कोणतं वाढतं त्याचा विचार करावा लागतो. चला पाहूयात प्रश्न 31. पहिलीच संख्यावर आहे आपल्याला प्रश्न. तर बघा 100, 95, 85 आणि 25 जर विचार करायला गेला तर संख्या लहान लहान होत येत आहेत, कमी कमी छोट्या होत आहेत. मग त्याच्यामध्ये काहीतरी विशिष्ट क्रम असणार आहे. तर आपण बघूयात, 100 पेक्षा 95 लहान झालं, कितीनं लहान झालेलं आहे? 5. मग -5 आपण इथं लिहायचं, वाढलं की +5 लिहिलं असतं. 105 झालं असतं तर +5 म्हणजे जास्त झाली, मायनस लिहिलं की कमी झाली. त्यानंतर या दोघांमधला संबंध बघूयात आपण, काय झालंय ते कमीच झालंय, पण आता मात्र 10 कमी झाले, म्हणजे इथं -10 लिहूयात. त्यानंतर आपण बघूयात 85 आणि याच्यामध्ये काही संबंध असू शकतो. एक तर 2 संबंध असू शकतील इथं आपल्या विचारानं. इथं 5 कमी झालं, इथं 10 कमी झालं, आता 15 होईल असं आपला सहज विचार येऊन जाणार. बघूयात 15 वजा करून. 85 मधून जर मी 15 वजा केले तर उत्तर काय येणार आहे? मी जर 85 मायनस जर 15 केलं तर उत्तर येणार आहे 70. पण ते माझ्या ऑप्शन मध्ये नाही, आपल्याकडे आहे का ते नाही. म्हणजे माझा विचार काहीतरी चुकलाय, त्यांच्याशी जुळला नाही प्रश्नाशी. मग आपल्याला काय करावं लागेल? बघा हे 5 ची दुप्पट 10 झाली होती, 10 आहे की नाही? आता 10 ची दुप्पट काय करावं लागेल आपल्याला? वजा 20 वजा करावं लागेल. आणि आता करून बघा, 85 मधून जर 20 वजा केले तर येणार आहेत किती? 65. मग 65 पर्यायात आहे का? बरं आहे, पण थोडस खात्री करूयात हेच उत्तर आहे का आपलं? बरोबर. मग मी जर या ठिकाणी समजा 65 उत्तर घेतलं तर मला काय करावं लागेल? इथं मात्र 20 ची दुप्पट 40 वजा करावी लागेल आणि मग 25 येतंय का पाहावं लागेल अगोदर. तर 65 मधून आपण 40 वजा करूयात, 25 येतंय, म्हणजे आपलं बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. क्लिअर? समजलं? चला यानंतर आपण पाहूया 32. याचे पर्याय लिहिले नाहीत. का लिहिले नाहीत? कारण ते बराच वेळ लागतो लिहिण्यासाठी, म्हणून लिहिले नाहीत. बघा आता आपण विचार करूयात, मालिका इथं काय होती रे? एक स्टार होती, खुली असेल प्रश्नपत्रिकेत स्टार लिहिले आपण, काय अडचण नाही, खुली स्टार आहे पहिल्या याच्यामध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे बघा बरं,
तर रंगवलेलं वर्तुळ स्टार म्हणजे काय केलंय, स्टार पुढे घेतली आणि त्याच्या अगोदर काहीतरी एक नवीन चिन्ह आणलंय. कोणतं नवीन चिन्ह आणलं, रंगवलेलं वर्तुळ. बरोबर. आता आपल्याला काय करावं लागेल, पुढचा विचार करावा लागेल. आता काय केलं, आणखी नवीन आणलं, नवीनच आणलं. एक होतं, 2, 3 म्हणजे नवीन आणलं काहीतरी. काय आणलं नवीन, हे बघा हे नवीन आणलं. आणि काय केलंय, हे वर्तुळ होतं ती सगळ्यात पुढे नेलंय आणि स्टार पाठीमागं घेतली. यांची जागा चेंज केली ह्या दोघांची अशी. बरोबर. आता पुढे बघूयात. पुढे आणखी एक नवीन आणली आकृती वर्तुळ. आणि ही पहिले जे होते का, पहिला आपला चौकोन होता तो एकदम सुरुवातीला नेला, ही मधली मध्येच आणि ही पाठीमागं, म्हणजे यांचा क्रम बदलला, उलटा केला. मग आता आपल्याला काय करावं लागेल, तर एक नवीनच काहीतरी आकृती यावी लागेल. 5 आकृती असतील, नवीनच काहीतरी यावं लागेल. मग मी ज्यावेळी पर्यायामध्ये बघतो, तुमच्याकडं जर प्रश्नपत्रिका असेल तर त्याच्यामध्ये आहेच, पर्यायामध्ये बघतो तेव्हा नवीनच काय आलेलं आहे का, तर बघा पहिल्या याच्यामध्ये स्टार दिलेला आहे तर ते नवीन आलेलं नाही. दुसऱ्यामध्ये चौकोन दिलेला आहे तर तो अगोदरच आलेला आहे. तिसऱ्यामध्ये रंगवलेला चौकोन एक दिलेला आहे आणि चौथ्यामध्ये त्रिकोण दिलेला आहे. बरोबर. म्हणजे आपलं रंगवलेला चौकोन हे नवीन आहे, रंगवलेला चौकोन एक आणि न रंगवलेला त्रिकोण हे 2. अगोदरचे तर पर्याय येणार नाही, त्या दोघांपैकीच पर्याय येणार आहे. अलग लक्षात. अगोदर फुली कुठं आहे, फुली म्हणजे स्टार, फुली पण आहे ना तिथं, स्टार फुली. बर, फुली पण येऊ शकेल, हे फुली इकडे लिहितो तरी पण फुली पण येऊ शकेल, नवीनच आहे चिन्ह. त्यानंतर आता बघा, पहिलं जे होतं ते शेवटी गेलं, म्हणजे पहिलं असेल ते शेवटी असलं पाहिजे. आता शेवटी म्हणजे न रंगवलेलं वर्तुळ कुठं कुठं आहे बघा, तर 1 मध्ये पण आहे, हा सगळ्यामध्येच आहे की नाही. कोणत्या मध्ये नाही, फक्त 3 मध्ये नाही. 3 मध्ये नाही तर हा पण पर्याय कटला आपला हा. बरोबर. अलग लक्षात. आता काय येईल मग, नीट लक्षात घ्या. आता ह्याचा क्रम बदलला जाईल. ह्याचा क्रम कसा येणार आहे, अगोदर हे तर शेवटी जाणार आहे. समजा मी इथं लिहितो अगोदर तुमच्या लक्षात येण्यासाठी, आणि ह्यांचा क्रम कसा होईल, शेवटचा अगोदर चौकोन, त्यानंतर स्टार आणि त्यानंतर रंगवलेलं वर्तुळ. मग असा क्रम कुठं आहे का बघा, त्रिकोण पर्याय क्रमांक 4 मध्ये असा क्रम आहे का, पर्याय क्रमांक 4. म्हणून अशी उत्तर येणार आहे. आता आणखी एकदा सांगतो हे काय येतं ते, काय येतंय ते आणखी एकदा सांगतो. हे बघा, स्टार होते, नवीन आलं आणि ह्याला पुढे टाकलं, त्यानंतर नवीन वर्तुळाला यांना उलट घेतलं, आधी स्टार पुन्हा. हे बघा, हे जे हे अगोदर जे इथं वर्तुळ होतं ते पुढं आणि स्टार ही, म्हणजे यांचा जो 1-2 क्रम होता का, 2-1 केला. त्यानंतर इथं पाहिलं तर नवीनच हे आलं आणि त्याच्यानंतर हे बघा, ही 1 नंबरचं इकडून जर विचार केला आपण, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, तर काय केलं यांनी, हे 3 अगोदर घेतलं, 2 आणि 1. बरोबर. मग आता आपल्याला तसंच करावं लागेल ना. त्रिकोण नवीन घेतलाय, तर आपल्याला काय करावं लागेल, ह्याला क्रम 1 2 3 4. तर काय करावं लागेल, त्रिकोण घेतल्यानंतर अगोदर 4, हा 4, त्यानंतर 3, हे 3, त्यानंतर हे 2 2 आणि 1, म्हणून पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात, काही अडचण नाही. चला आता 33वी आकृती, 33वी आकृती 34 बघूयात. या ठिकाणी 13 आहे, 17 आहे, 25 आहे, 32 आहे आणि 37 दिलेला आहे. मग आता आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे पाहिजे. पहिल्यांदा विचार करायला गेल्यावर 13 17 मूळ संख्या दिसल्या, पण मला 25 नाही ना पुन्हा, म्हणजे मूळ संख्येवर हा प्रश्न नाही. बरोबर. मग आता मोठमोठ्या संख्या होत जात आहेत, म्हणजे काहीतरी मिळवलेलं आहे
आता काय मिळवलंय ते पाहावं लागेल आपल्याला. पहिल्यांदा काय मिळवलंय नीट बघा, +4. नंतर काय आहे +8. 17 आणि 8 25, म्हणजे दुप्पट झाल्यासारखी दिसते. पुन्हा 25 आणि किती 32, तर 25 आणि 7 32. पुन्हा जर पाहिलं तर 32 आणि 32 आणि किती 37 5. म्हणजे ह्याच्यामध्ये पण सुसूत्रता अशी सरळ दिसत नाही. हे बघा 4 ची दुप्पट झाली, पुन्हा 7 असं दिसत नाही. पण नीट बघा, इथं काहीतरी म्हणजे काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलेलं असतं. इथं बघा, ह्या अंकाची बेरीज केली 3 आणि 1 आणि म्हणून 4 मिळवलंय. 13 मध्ये 4 मिळवलंय आणि 17 आलं बघा पुढची संख्या. लक्षात आलं का? त्यानंतर 17च्या अंकाची बेरीज करा बरं, 8. म्हणून तर 8 मिळवलंय 17 मध्ये. 17 आणि 8 म्हणून पुढे आलं 25. आता बघा तुमच्या लगेच लक्षात आलं 25 आणि 2. आता उत्तर पाठवू शकतात तुम्ही. बघा 25 आणि उत्तर काढू शकतात लगेच. 25 मध्ये 5 आणि 2 7, म्हणजे 25 मध्ये 7 मिळवलं आपण तर 32 मिळाला आपल्याला. आता 32 मध्ये अंकाची बेरीज केली तर 5, मग 32 मध्ये आपल्याला फक्त 5 मिळवावा लागेल 37. आता मात्र आपण योग्य दिशेने जातोय. आणि आता काय करावं लागेल मग, या 37 मध्ये अंकाची बेरीज त्याच्या 10 आहे आणि म्हणून 47. आणि असा पर्याय कुठं आहे तर पाहावं लागेल. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आलं लक्षात सगळ्यांच्या. चला यानंतर आपण पाहूयात पुढील प्रश्न. बघा प्रश्न काय आहे. फसायदान या शब्दापासून, फसायदान नाही बरं का, आपल्याला ऐकण्याची सवय आहे. फसायदान आपण परिपाठात वगैरे म्हणतो, त्यामुळे फसायदान. पण इथं दिलेला शब्द आहे फसायदान. या शब्दापासून 2 अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील. बघा हसायदान पासून इथं शब्द तयार करत असताना काय करावं लागतं माहिती आहे का, अगोदर ह पासूनच सुरुवात करायची. पहिलं ह आणि सा, एक शब्द तयार झाला आपला हसा. आता दुसरा शब्द ह य नाही होत. ह पासूनच चालू करायचं सगळं अगोदर, नाहीतर चुकतेत बघा. ह सा झाला, ह य नाही होत, ह दा नाही होत, ह न नाही होत. हा नाही होते का, पण तसला नसतो शब्द हाणन मारण. पुढं सा पासून आपण शब्द तयार करू. आता सा दुसरं लेटर घेऊन, दुसरं अक्षर घेऊन साय असतो. असतो का नाही साई शब्द, दुधावरची साय. त्यानंतर तिसरा शब्द बघून सादा. सादा नाही, साधा असतो, ध ध धनुष्याचा असतो, साधा नाही. सान. सान हा शब्द आहे की का नाही. सान म्हणजे लहान, समानार्थी शब्द. जोड शब्दामध्ये लहान सान येतं समजा. सान म्हणजे बघूयात, मला हे असं वाटतंय सान हा शब्द. आता चौथा होतय का बघू. सावण. सान झालं, स पासून संपले. ये पासून यदा. यदा यदा ही धर्मशग्ला निर्भवती भारत तदात्मन सृजाम्यहम. असं का. महाभारतातला एक श्लोक, महाभारत गीतेतला एक श्लोक आहे की नाही. ते यदा बरं समजा यदा होतंय असं. यदा 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 ही धर्मश, जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं, असा आहे त्याचा अर्थ. तुम्हाला माहित पण आहे बघा आता. आणि त्यानंतर जर विचार करायला गेलं तर यन नाही होणार समजा, पण द पासून सुरुवात. दान. दान. आता बघा इथं तर पर्याय 2 4 1 3 आहे. आपले तर तयार झालेत 5 तयार झालेत की नाही. मग आहे का इथं. मग माझ्या मते ह्या दोन्ही पैकी एकदा कोणता तरी शब्द होत नसेल, यदा होत नसेल, आहे की नाही. यदा हा मराठी शब्द तयार होत नाही. समजा ते संस्कृत मध्ये आहे, मराठी शब्द तयार होत नाही. म्हणजे जरी 5 दिसत असले तरी समजा हा संस्कृत मधून शब्द जर विचार केला तर राहिले 4, म्हणून पर्याय क्रमांक
2 4 आलं लक्षात. चला यानंतर पाहूया 36वा प्रश्न. संख्यामाला. आता बघा अशा संख्यामालेवर प्रश्न तुम्हाला येणारच आहे परीक्षेमध्ये. मग संख्यामालेत असे प्रश्न विचारले जातात की सोपं असतं पण ते चुकतं कधी कधी. सर इथं सुद्धा चुकण्यासारखाच आहे, एवढं सोपा नाही तो प्रश्न. बघा नीट काय म्हटलेलं आहे. संख्यामालिका दिली, मी नाही वाचत आता ती वरची उगाच. वरील संख्यामालेत सलग 3 समसंख्या, सलग 3 समसंख्या किती वेळा आल्या आहेत असा प्रश्न आहे. मग आपण काय करूयात, सलग 3 समसंख्याचे गटच म्हणजे लिहूच या. असं खून करण्यापेक्षा, खून करताना तिथं अडचण होते. हे बघा नीट बघा. 41 समनाई संबंध सुटला. 50 34 18 हे बघा हा गट झाला एक. बरोबर लिहूनच काढूयात आपण, विसरतय म्हणून. हे बघा पहिला लिहितो 50 34 18. बरोबर. आता ह्या 50 ला कमी करू. पुढे आहे का बघू. 34 18 20 आहे. लिहूया दुसरे पण 34 18 आणि 20. आता आपण 34 कट करूयात. पुढे आहे का सलग, आहे का नाही म्हणल्यावर हे संपलं, जिथपर्यंत येणारच नाही. आता पुढे बघूया. 21 तर धरायचंच नाही, विषम आहे. 24 27 नाही, संपलं इथून. 26 इथं आता 26 नंतर 43 तरी पण नाहीये. मग इथं बघा 48 42 52 नक्कीच आहे. तिसरे 48 42 52. आता 48 ला काढून टाकू. पुढे बघा 42 52 56 तरी पण आहे. चौथी 42 52 आणि 56. आता काय करूया, 42 ला पण काढून टाकूयात, तरी पण आहे. 52 5 नंबर 52 56 58. आता त्यानंतर 52 ला पण काढून टाकूयात. 56 58 54 6 56 58 आणि 54. बघा बरं किती वेळा असं झालेलं आहे. 3 सलग संख्या सम आल्यात असं 6 वेळा. कुठं आहे 6 वेळा, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. समजलं ना. त्यानंतर 37 आणि 38 क्रमांकाचे प्रश्न हे आकृतीवर आहे. आकृती आहे. चला 39वा प्रश्न पाहूया. अक्षरमालेतील प्रत्येक अक्षराची किंमत त्याच्या अनुक्रमांकाच्या तिप्पट केल्यास L वजा H अधिक O बरोबर किती. आता बघा आपण अगोदर हे लिहून घेऊयात. L वजा H अधिक O हे सोडवायचंय आपल्याला. सोडूयात. आपल्याला कंडिशन काय सांगितली की प्रत्येक अक्षराची किंमत अनुक्रमांकाच्या तिप्पट. मग बघूया L कितवा आहे. 5 आणि 5 10 11 आणि L चा नंबर आहे 12. मग त्याची किंमत काय होईल, 12 गुणिले तिप्पट म्हणलंय गुणिले 3 बरोबर 36. मग L च्या खाली लिहिलं मी 36. 36 कसं आलं समजलं. त्यानंतर H 5 6 7 8 आहे. मग 8 गुणिले 3 बरोबर 24. मग वजा 24 लिहूयात. अधिकला अधिक चिन्ह देऊयात. O बघा 5 5 10 5 15 नंबरला आहे. 15 गुणिले 3 बरोबर 45. मग 45 लिहूयात. आता सोडूयात. पदावली तयार झाली आपली, संख्येची पदावली. अक्षराची जी पदावली होती ती संख्येची लेखच दिली होती आपल्याला. आता काय अडचण आहे का आपल्याला, वजाबाकी करूयात. 36 मधून जर 24 कमी केले तर 12 राहतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अधिक 45 लिहावं लागेल पुढचं. आणि ह्यांची जर बेरीज केली आपण तर 57 येते. 57
57 पर्यायामध्ये कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. काय अडचण? यानंतर पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40 भला मोठा प्रश्न आहे. भला मोठा प्रश्न आहे, पण उत्तर मात्र सोपं आहे की नाही? म्हणून मोठा प्रश्न असला की थोडंसं घाबरायचं नाही. जास्त मोठा असला की काहीतरी वेगळं असतं काही की, असं समजू नका. आता बघा प्रश्न वाचतो अगोदर. 40वा प्रश्न. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सर्वाधिक 56 पदके मिळाली. बघा भारत किती पदके मिळालेले आहेत? 56 पदके मिळाली. पाकिस्तानला भारतापेक्षा 10 पदके कमी मिळाली. लगेचच बघूया. पाकिस्तानला भारतापेक्षा कमी काय झाले? 10 पदके कमी मिळाले. म्हणजे 56 वजा 10 म्हणजे 46 पदके मिळाली. बघा हे वाक्य जसं सांगितलंय तसं लिहिलं आपण. बघा भारतापेक्षा 10 पदके कमी, तर श्रीलंकेपेक्षा 4 पदकं जास्त मिळाली. बघा श्रीलंकेपेक्षा 4 पदकं जास्त मिळाली. म्हणजे आपण लगेच श्रीलंकेचे काढूया. श्रीलंका. पाकिस्तानला श्रीलंकेपेक्षा किती पदकं जास्त मिळाली आहेत? 4. म्हणजे श्रीलंकाला 4 कमी मिळालीत का? असा आहे का? नीट बघा वाक्य वाचा. पाकिस्तानला भारतापेक्षा 10 पदके कमी, म्हणजे त्याला 46. पण बघा 10 पदके कमी. श्रीलंकेला पाकिस्तानपेक्षा 4 पदके जास्त. पाकिस्तानला किती आहेत? 46. मग श्रीलंकेला 4 जास्त म्हणजे 46 मध्ये 4 मिळवावं लागेल. 50 मिळाली. आता पुढं बांगलादेशला पाकिस्तानपेक्षा जास्त. पाकिस्तानला किती आहेत? म्हणजे 46 पेक्षा जास्त. 46 पेक्षा जास्त. कितीला विचारलं? कितीला सांगितलं का आपल्याला? नाही, नुसतं जास्त म्हटले. जास्त लिहू आपण. मात्र श्रीलंकेपेक्षा कमी. आणि त्यांनी काय सांगितलंय? पाकिस्तान बघा म्हणजे श्रीलंकेला किती आहे? 50. म्हणजे 50 पेक्षा कमी. 50 पेक्षा कमी. तर बांगलादेशला किती पदकं मिळाली? आता आपल्याला संख्यात्मक असं जर सांगायला गेलं तर येणार नाही लक्षात, पण पर्यायात बघितलं की लक्षात येणार आहे. आता काय असलं पाहिजे? 46 पेक्षा जास्त असलं पाहिजे आणि 50 पेक्षा कमी असलं पाहिजे. म्हणजे एक तर 46 पेक्षा जास्त 43 असलं पाहिजे, किंवा 48 असलं पाहिजे, किंवा 49 असलं पाहिजे. या तिन्ही पैकी काहीतरी पर्यायामध्ये असलं पाहिजे आपल्या. मग आता बघूयात. 52 नाही, 50 पेक्षा जास्त आहे. 47 बरोबर आहे. 51 50 पेक्षा जास्त आहे. आणि 50 बरोबर आहे. 50 कमी नाही ती, म्हणून हे पण नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 47 आलं लक्षात. यानंतर आपण प्रश्न पाहूया 41वा, जो दिनदर्शिकेवर आहे. बघा दिनदर्शिकेवरचे किमान 2 प्रश्न. किमान 2 म्हणतोय, 2 पेक्षा जास्त प्रश्न विचारले जातात, पण 2 तर कमीत कमी. मग बघा, रमेशचा जन्म 31 डिसेंबरला झाला. बर का, 31 डिसेंबर ला झाला किंवा रोजी झाला समजा. हा, रमेश पेक्षा अनिल 17 दिवसांनी मोठा आहे. त्या वर्षीचा नाता रविवारी साजरा झाला, तर अनिलचा जन्म कोणत्या दिवशी झाला असं विचारलेलं आहे. पर्याय दिले, बघूयात आता उत्तर. हे बघा, रमेशचा जन्म कधी झालाय? 31 डिसेंबर. आपल्याला वार वगैरे काय दिलाय का? नाही दिला. नाही दिला तर नाही दिला. पुढे म्हटलंय रमेश पेक्षा अनिल 17 दिवसांनी मोठा आहे. बाळांनो, मोठा आहे म्हणलं का अगोदर जन्मत असतो. म्हणजे आपल्याला अनिलचा जन्म जर काढायचा असेल, अनिलचा जन्म 17 दिवसांनी मोठा आहे म्हणजे 31 मधून 17 वजा करावे लागतील. 14 डिसेंबरला अनिलचा जन्म झालेला आहे. अगोदर 14 डिसेंबरला
अनिलचा जन्म झालेला आहे. आता बघा आपल्याला काय करावं लागेल, दोघांचा जन्म तारीख माहित झाली. त्यानंतर आपल्याला वार कुठला दिलाय, त्याच वर्षीचा नाताळ रविवारी. म्हणजे नाताळ कधी असतो रे, नाताळ दिनविशेष, बरोबर आहे की नाही. नाताळ 25 डिसेंबर आणि त्या दिवशी मात्र आपल्याला वार दिलेला आहे बाळांनो, रविवार आहे. कोणता वार आहे, रविवार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, आता याच्यावरून आपल्याला 14 डिसेंबरचा वार काढावा लागेल. अनिलचा जन्म विचारला आहे ना आपल्याला, म्हणून आपल्याला 14 डिसेंबरचा वार काढावा लागेल. आणि जर आपल्याला रमेशचा जन्म विचारला असता तर 31 डिसेंबरचा काढला असता, पण आपल्याला विचारलंच नाही अनिलचा. मग आता काय करायचं, तर 25 मधून आपण काय करूयात, 7 वजा करूयात. काय येईल 25 मधून 7 वजा केल्यावर, 18 डिसेंबर. मग वार कोणता, 7 दिवस पुढे किंवा 7 दिवस माग आलं तरी वार तोच असतो, म्हणजे रविवार. आता बघा इथं 17, 16, 15 आणि 14, बरोबर. मग आता सगळे लिहित बसायचं नाही, वेळ घालवत लिहू शकतो तर आपण, काय अडचण नाही. इथं काय येणार आहे, मागचा वार शनिवार. इथं काय येईल 16 तारखेला, शुक्रवार मागचा वार. 15 तारखेला काय येईल, गुरुवार. आणि आपल्याला पाहिजे त्या 14 तारखेला काय येईल, बुधवार येणार. बुधवार पाठीमागं जायचंय आपल्याला. मग 14 डिसेंबरला काय वार येणार आहे, बुधवार. आणि मग अनिलचा जन्म कधी झाला, बुधवारी. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात. यानंतर सोपा प्रश्न, फार सोपा प्रश्न. असा प्रश्न चुकत जाऊ नका, आणि असा प्रश्न तर परीक्षेमध्ये असतोच. बघा नीट लक्ष द्या. फ्रीजला टीव्ही म्हटले, टीव्हीला मिक्सर म्हटले, मिक्सरला कॉम्प्युटर म्हटले, कॉम्प्युटरला रेडिओ म्हटले, तर पाणी थंड करण्यासाठी आपण काय वापरू. आता इथलंच बर का म्हणायचं नाही मडकं वापरू, इथं नाही ना. आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. आपण काय बी वापरू, या प्रश्नाला धरून आपल्याला विचार करायचा आहे. आपण जनरली पाणी थंड करण्यासाठी या ठिकाणची कोणती वस्तू वापरतो, तर फ्रीज वापरतो, बरोबर. पाणी थंड करण्यासाठी आपण काय वापरतो, पाणी थंड करण्यासाठी आपण काय वापरतो, जनरली म्हणजे या ठिकाणी दिलेलं सर्वजण फ्रीजच वापरतात बाळांनो, फ्रीज. मग लगेच फ्रीज उत्तर लिहायचं नाही लिहायचं. तर आपल्याला काय म्हटलंय, फ्रीजला टीव्ही म्हटलंय, फ्रीजला टीव्ही म्हटलंय. याला काय म्हटलंय, फ्रीजला टीव्ही म्हटलंय. मग आपल्याला पाणी थंड करण्यासाठी काय वापरावे लागेल, टीव्ही. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1 टीव्ही. पण तुम्ही जाऊन प्रयोग करू नका. नवीन वर्षाचा प्रयोग करचाल, आपल्याला पाणी थंड करायला टीव्ही ठेवायचंय म्हणून टीव्हीवर टाकचाल, असं काही करू नका. प्रसाद मिळेल नवीन वर्षाचं बक्षीस. यानंतर आपण पाहूयात 45वा प्रश्न. का 45वा प्रश्न, तर बघा 43 आणि 44 हे कशावर आहेत, आकृत्यावर आहेत. आणि 43वा प्रश्न आहे आरशातील प्रतिमा, आणि 44वा आहे पाण्यातील प्रतिमा. चला 45वा प्रश्न पाहूयात. वेन आकृतीवर प्रश्न आहे. या ठिकाणी वर्तुळात एकूण 57 खेळाडू आहेत असं, 55 खेळाडू आहेत असं सांगितलंय. एकूण किती आहेत, 55 खेळाडू. मी सर्व प्रश्न जशास तसा लिहिला नाही, प्रश्न सांगतो. 55 खेळाडू आहेत एकूण असं सांगितलेलं आहे. आणि हे बघा, त्रिकोणात कबड्डी खेळणारे खेळाडू आहेत, चौकोनात खो खो खेळणारे खेळाडू आहेत, त्यांची संख्या आहे. आणि व्हॉलीबॉल खेळणारे पंचकोनात आहेत. आणि एकूण सगळेच खेळाडू हे वर्तुळात दाखवलेले आहेत, ज्यांची संख्या 55 आहे, ज्यांची संख्या 55 आहे. आता आपल्याला प्रश्न असा विचारलाय, कोणतेही 2 खेळ खेळणारे खेळाडू किती.
कोणतेही 2 खेळ खेळणारे खेळाडू किती? म्हणजे याचा अर्थ काय आपल्याला, कोणत्याही 2 आकृतीत असणारे असले पाहिजेत खेळाडू. मग आधी आपण कबड्डी आणि खो खो बघू. कबड्डी पण खेळणारे, कबड्डी व खो खो खेळणारे. आता कबड्डी कोणत्या ह्याच्यामध्ये आहे? कबड्डी त्रिकोण आणि खो खो चौकोन. त्रिकोणात पण आहे आणि चौकोनात पण आहे. असा कोणता अंक दिसतोय आपल्याला? 8. म्हणजे 8 खेळाडू आहेत, दोन्ही खेळ खेळायचे. बघा, त्रिकोणात पण आहे आणि चौकोनात पण आहे, म्हणजे दोन्ही खेळ खेळतात. कबड्डी पण खेळतात, खो खो पण खेळतात. आता दुसरा आपण घेऊयात, खो खो आणि व्हॉलीबॉल. खो खो व व्हॉलीबॉल खेळणारे. व्हॉलीबॉल म्हणजे त्या दोन्हीच्या आकृतीत असल्या पाहिजे. खो खो चौकोन आणि व्हॉलीबॉलचा पंचकोन. मग चौकोनात पण असला पाहिजे आणि पंचकोनात पण असला पाहिजे. मग हा 6 आहे, म्हणजे हा आला 6. आता राहिला तिसरा खेळ, तिसरे 2 खेळ, कबड्डी आणि व्हॉलीबॉल. कबड्डी आणि व्हॉलीबॉल. कबड्डी व व्हॉलीबॉल. आता हे खेळ खेळणारे खेळाडू किती आहेत बघूयात आपण. कबड्डी आणि व्हॉलीबॉल बघा, त्रिकोणात पण असलं पाहिजे आणि पंचकोनात असलं पाहिजे. आहे का कोणती संख्या? असा पण प्रश्न येतो बरं का परीक्षेमध्ये. कबड्डी व व्हॉलीबॉल दोन्ही खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची एकूण संख्या किती? तर त्यावेळी 0 असणार आहे. आहे का दोन्ही खेळ खेळणारे? नाही, 0. मग यांची जर बेरीज केली तर काय येणार आहे? 8 आणि 6 14. 14 कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आज आपण 45 पर्यंतचे प्रश्न पाहिलेले आहेत. या पुढील प्रश्न पुढील भागात पाहूया. ओके.